हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। 2 ते 3 दिवसापूर्वी मालेगाव शहरामध्ये एक मोर्चा निघाला। मोर्चामध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने काही लोकांनी प्रतिक्रिया दिली, भाषण केले। त्या मोर्चामध्ये आपण बघितलं असणार की ह्या 10-20 वर्षाच्या कारकिर्दीतला आदरणीय नामदार दादासाहेब भुसेंचा काम ज्यांच्या डोळ्यामध्ये फुटतोय, या तालुक्यात फक्त संस्था चालकच आणि आम्हीच आमदार आणि मंत्री व्हावे असे ज्यांना वाटतोय, या उलट-सुलट बातम्या चुकीच्या पसरवत आहेत। मालेगावातील महात्मा गांधी विद्या मंदिर हा राजकीय अड्डा बनलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। 10-15 मुद्दे आहेत, प्रत्येक पदाधिकारी आपल्या समोर ते मांडणार आहे। हिरे घराण्याविषयी किंवा त्यांच्या संस्थेविषयी भरपूर गोष्टींचे खुलासे केले गेले। ह्या जे खुलासे होते ते अनेक वर्ष मागील खुलासे होते, पण आता अशी कोणती वेळ आली की जेणेकरून तुम्हाला आजच हे खुलासे करण्याची वेळ पडली। काल परवाच हिरे समर्थकांनी एक मोर्चा काढला। तो मोर्चा कशासाठी होता हे आपणा सर्वांना ज्ञात आहे। हिरे कुटुंबावर त्या संस्थेमध्ये काही घोळ झाले, घोटाळे झाले, त्यामुळे त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले आणि ते खोटे आहेत हे दर्शवण्याकरता हा मोर्चा काढण्यात आलेला होता। आणि त्या मोर्चात पालकमंत्र्यांविषयी काही घोषणाबाजी करण्यात आली। बत्तीस प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। या काही गोष्टींचा उहापोह त्या ठिकाणी झाला। खऱ्या अर्थानं 2004 पासून आजपर्यंत पालकमंत्री महोदय या तालुक्याचं आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांनी कधी या शैक्षणिक संस्थांच्या बाबतीमध्ये याच्यापूर्वी कधीही काही विषय काढला नव्हता। परंतु गेल्या अनेक दिवसापासून त्याच्यात महासुपुरण असेल, गिरणा सहकारी साखर कारखाना असेल, आता काही नाशिकमध्ये जे काही ललित पाटील प्रकरण घडलं याच्यामध्ये त्यांना बोलण्यात येईल, हे सगळे खोटे विषय यांच्याकडे पुरावे असतील, यांनी न्यायालयात पोलीस स्टेशनला सादर करावे। जे काही कायद्याने ज्याच्यावर जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कायदानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। त्याच पद्धतीने मंत्री महोदयांनी फक्त या संस्थेच्या चौकशी संदर्भात एक शिक्षण विभागाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राअंती जो काही अहवाल आला हे जर खरंच धुतल्या तांदळाचे असतील, यांनी यांचे आरोप फोडवावे। हे का तोंड लपून पळत आहेत आणि आपल्या समर्थकांना खोट्या गोष्टी द्यायला लावत आहेत। कालच्या मोर्चानंतर आजचा हा जो खुलासा करण्यात आला आहे, हे जे खुलासे होते जनतेसमोर यापूर्वी आणू शकले असते, म्हणजे अनेक वर्षापूर्वी आणू शकले असते, याबद्दल आपण काय म्हणतो? याच्या आधी प्रत्येकाने खुलासे केले असतील, परंतु आजची परिस्थिती अलग आहे। आज आदरणीय पालकमंत्री दादासाहेब भुसे आहे। 4 पंचवर्षीपासून या मतदारसंघामध्ये आदरणीय दादासाहेब चढत्या मताने निवडून येतात आहे आणि ज्यांनी या संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल केले, ज्यांनी तक्रारी केल्या, त्यांची अपेक्षा पालकमंत्र्यांकडे आहे की पालकमंत्र्यांनी आम्हाला न्याय दिला गेला पाहिजे। कारण पालक तत्व ज्या व्यक्तीकडे असतो त्याचं काम असतो की जनतेला न्याय द्यायचं आणि जनतेला न्याय देत असताना मग संस्थेच्या विरोधात आलेली तक्रार ती पुटअप करण्याचं काम पालकमंत्र्यांनी केलं, त्याची चौकशी करण्याचं काम पालकमंत्र्यांनी केलं। म्हणून पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करण्याची वेळ आज आमच्यावर आली आहे। खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही दादा भुसे सारख्या आमदारांना निवडून दिले। ही महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था याच्यावर विश्वस्त कोण श्रीमती पुष्पाताई व्यंकटराव हिरे अध्यक्ष आहेत। 2 नंबरला नाव आहे भीला कृष्णा देवरे, हे ह्या संस्थेचे निवृत्त कर्मचारी आहे, नंतर मग त्यांना विश्वस्त म्हणून घेतलेला आहे। 3 नंबरला आहे सौ स्मिताताई प्रशांत हिरे कोषाध्यक्ष। 4 नंबरला प्रशांत व्यंकटराव हिरे सचिव सेक्रेटरी। त्यानंतर विठ्ठल साधू मोरे निवृत्त कर्मचारी, मूळ सटाण्याचे आहेत आणि निवृत्त झाल्यानंतर यांना विश्वस्त म्हणून घेतलं। नंतर यांच्याच कुटुंबातील अपूर्व प्रशांत हिरे, त्यानंतर यांच्याच कुटुंबातील 7वा सदस्य अद्वय प्रशांत हिरे, त्यानंतर यांच्याच कुटुंबातील माननीय प्रशांत हिरे साहेबांचे शालक राजेश शशिकांत शिंदे, त्याच्यानंतर यांचे मित्र प्रमोद भार्गवे, यांचे दुसरे मित्र मनोज बदियानी, यांचे फायनान्सर प्रदीप नारायण सराफ, यांच्या पत्नी भार्गवेंच्या पत्नी ललिता प्रमोद भार्गवे, यांच्या स्नुषा सुनबाई योगिता अपूर्व हिरे, यांच्या कन्या प्रशांत हिरे यांच्या कन्या श्रीमती संपदा प्रशांत हिरे,
सौ सुजाता राजेंद्र शिंदे, प्रशांत दादांच्या शालकांची पत्नी, बाप्पू सोनू जगदाळे कर्मचारी, प्रदीप गुडेनहल्ली लक्ष्मण, श्यामकांत यशवंत भंडारी, प्रतीक नारायण काळे, रविशंकर मनोहर शुक्ला, संजय दगू कुंदे संस्थेतील कर्मचारी, हे सर्व याच्यावर विश्वस्त। याप्रमाणे संस्था आहे आदिवासी सेवा समिती, याच्यावर पण अशाच प्रकारे त्यांचे नातेवाईक, त्यांच्या कुटुंबातील स्वतः आणि मित्र असे सर्व सदस्य आहेत। रुको जरा, आताच प्रमोद भाऊंनी सांगितलं की विश्वस्त यांच्या घरातले 5 लोक आहेत, अद्वै हिरे, अपूर्व हिरे, संपदा हिरे, अपूर्व हिरेंच्या पत्नी आणि राजेशजी शिंदे, हे सगळे लोक यांच्या संस्थेतल्या काही कॉलेजमधनं पगार घेतात। त्या पगाराचं विवरण मी तुम्हाला वाचून दाखवतोय आणि हे पुणे युनिव्हर्सिटीचं विवरण आहे। म्हणजे विश्वस्त संस्थेत हेच, यांच्याच कॉलेजमध्ये नोकरीला हेच, आणि पगार किती आहे तेही एकदा ऐका, म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती मोठा भ्रष्टाचार पगाराच्या माध्यमातून ही लोक करतायत। योगिता अपूर्व हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे, आर्ट अँड सायन्स कॉमर्स कॉलेज, यांना पगार आहे असिस्टंट प्रोफेसर म्हणून 1,72,783 रुपये। आदरणीय अद्वै प्रशांत हिरे, जे जास्त बोलतात, ते आहेत कर्मवीर भाऊसाहेब हिरे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे असिस्टंट प्रोफेसर आहेत। हे पण यांना पगार आहे 1,57,136 रुपये। आदरणीय अपूर्व प्रशांतजी हिरे, इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र अँड रिसर्च सेंटरचे हे प्रोफेसर आहेत। असिस्टंट प्रोफेसरला 1.5 लाख पगार आणि प्रोफेसरला पगार 2,52,392 रुपये। हिरे संपदा प्रशांत हिरेंच्या कन्या हिरे कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे, यांना पगार आहे 63,808 रुपये। शिंदे राजेश शशिकांत, हे महात्मा गांधी विद्या मंदिर महाराजा सयाजीराव गायकवाड आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे रजिस्ट्रार आहे, यांना पगार आहे 1,05,454 रुपये। मित्रांनो, सगळ्यांना सरासरी पगार अंदाज केला तर 1.5 लाखाच्या पुढे येतो, तर 12 महिन्याचे 1.5 लाखाप्रमाणे किती पैसे होतात, गेल्या इतक्या वर्षापासून या संस्थेला लुटतायत याचे किती पैसे होतात, याचा हिशोब यांनी द्यावा। काळ कोणाला माफ करत नाही। याच्यातून आपल्या सर्वांच्या निष्कर्षणात येईल की एकच कुटुंब या संस्थेवर, ज्या संस्थेला सर्वांनी कष्ट केले, त्या संस्थेवर एकच कुटुंब नागोबा म्हणून बसलेलं आहे। आपल्या मालेगाव तालुक्यातील नव्हे तर आपल्या नाशिक जिल्ह्यातील ज्या या दोन्ही संस्था आहेत, आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्या मंदिर, या दोन्ही संस्थांविषयी काही माहिती मी आपल्या समोर नमूद करू इच्छितो। खरं तर या संस्थेचे मूळ संस्थापक गुरुवर्य तोदू आनंदा बोवा गुरुजी उर्फ दादासाहेब 1927 साली आदरणीय बोवा गुरुजींनी त्या ठिकाणी सरस्वती मंदिर नावाची संस्था सुरू केली आणि आपलं पवित्र ज्ञानदानाचं काम या संस्थेतून, तिचा प्रचार आणि प्रसार अतिशय कष्टाने सर्वत्र फिरून ठिकठिकाणी बोवा गुरुजींनी शाळा सुरू केल्या। 1938 साली आपल्याच मालेगाव जिल्ह्यातील, आपल्या मालेगाव तालुक्यातील भूमिपुत्र निमगाव येथील कैलासवासी केवळ राघव हिरे यांची निमगाव शिक्षण मंडळ ही संस्था होती। ते त्यांच्यानंतर आपल्याच मालेगाव तालुक्यातील विसापूर गावातील कैलासवासी नामदेवजी घोंगडे, त्यानंतर आपल्या मालेगाव तालुक्यातले उषा पाटील, सौंदाणे येथील रप्पा पवार, ही सर्व मंडळी आदरणीय बोवा गुरुजींच्या नेतृत्वाखाली काम करत होती आणि आदिवासी सेवा समिती साधारणतः 1945 साली त्या ठिकाणी स्थापन झाली। हे मूळ विश्वस्त सर्व, आणि मग त्यानंतर या सर्वांचा आदिवासी सेवा समितीच्या माध्यमातून या सर्वांचं कामकाज सुरू झालं। उपकार थिएटरच्या मागे जी जागा आहे, त्यावेळेस दशरथजी भोसे साहेबांनी त्या ठिकाणी ती जागा या आदिवासी सेवा समितीला दिली आणि त्या ठिकाणी शबरी आश्रम सुरू होता। तदनंतरच्या काळात 1952 साली आपल्या मालेगावातील कैलासवासी मंगलदासजी भावसार असतील, त्यांच्यासोबत काशीनाथजी अग्रवाल, मोतीलालजी शहा,
आपले देवगड चळवळीकडचे आपले कैलासवासी माधवरावजी वाघ हे सर्व मंडळी त्यांच्या सोबत आली आणि खऱ्या अर्थाने 1952 मध्ये माननीय कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि या सर्व मंडळींनी आदरणीय गोवा गुरुजींच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये या चारही ज्या संस्था होत्या म्हणजे मग लुणगाव मंडळ, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, सरस्वती संस्था आणि ह्या सर्व चारही संस्था त्या गांधी विद्या मंदिर, महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये विलीन केल्यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय गोवा गुरुजींच्या वाटचालीला त्या ठिकाणी कष्टाला अजून त्या ठिकाणी सुरुवात झाली. पण आज आपण बघतो आहोत की या उभ्या राहिलेल्या वैभवामध्ये या संस्थेमध्ये हे जे मूळ विश्वस्त होते या मूळ विश्वस्तांच्या कुटुंबातील एकही सदस्य नाही किंवा त्यांच्या नात्यातील एकही सदस्य नाही ही खेदजनक बाब आहे. अनेक जणांनी त्यावेळेस जमिनी दिल्या, त्याप्रमाणेच आपल्या शासनाने या संस्थेसाठी जमीन दिल्या. मालेगावात एकूण 136 एकर जमीन त्या ठिकाणी शासनाच्या वतीने देण्यात आली. आपण बघतो कॉलेज ग्राउंड येथे मसगा विद्यालयाच्या बाजूला पोलीस परेड ग्राउंड आहे, तिथे सुद्धा 13 ते 14 एकर जमीन त्या ठिकाणी शासनाने दिलेली ती आहे. विश्वस्त मंडळामध्ये आज हिरे कुटुंबातील 7-8 सदस्य सोडले तर बाकीचे सर्व मालेगाव तालुक्याच्या बाहेरचे सदस्य आहेत. मालेगाव तालुक्यामधील यांना सदस्य मिळत नाही का, हा माझा प्रश्न आहे. आदरणीय निलेश दादा, आपण शिवपुराण महासमितीच्या वेळेस जे काही कामकाज झालं आणि यांनी कशा पद्धतीने ते केलं, नाकारलं, हे आपण सविस्तर माहिती द्यावी. 23 डिसेंबरला शिवपुराण कथेला न्यायालयाची अडवणूक दाखवून हा कार्यक्रम घेता येणार नाही असं त्यांनी पत्रावर मेन्शन केलेले, त्याची परत आम्ही सर्व पत्रकार बांधवांना देणार आहोत. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये स्वतःचा शिवसेना प्रवेश करण्याकरता तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळेस यांना न्यायालयाची आठवण आली नाही का, ही क्रीडांगणाची जागा आहे, ही विद्यार्थ्यांच्या कामकाजासाठी युटिलाइज करण्याची जागा आहे, असा दुर्भाव म्हणजे मालेगाव तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमाला तुम्ही विरोध करणार आणि स्वतःचा वैयक्तिक पक्ष प्रवेशाकरता तुम्ही ती जागा वापरणार. ही जागा तर ही शासनाची जागा आहे. ही जागा आपल्याला वार्षिक 1 रुपये भाड्याने लीजवर दिलेली जागा आहे. ही यांच्या स्वतःच्या मालकीची जागा नाही. या जागेचं मालक सरकार आहे. ही जागा महसूल प्रशासनाची आहे. त्याच्यामुळे या जागेवर ही संस्था, या संस्थेचे विश्वस्त कुठल्याही प्रकारे त्यांचा हक्क दाखवू शकत नाही. 19-20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहेत. त्या अगोदर कोण होतं लोकप्रतिनिधी? माननीय प्रशांत दिगंबर. त्यांनी आदरणीय दादासाहेबांना 2 ते 3 खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, गोवण्याचा प्रयत्न केला. ठरवलं असतं तर तेव्हा पण, परंतु कोणत्याही प्रकारे संस्थेच्या बाबतीतही टोकाची भूमिका आदरणीय दादासाहेबांनी घेतली नाही. परंतु आपण बघतात यांचं सातत्याने सुरू आहे. आरोप करणं, कोणत्याही प्रकारचे खोटे आरोप करणं. आता आपण बघितलं 178 कोटी रुपयाचा आरोप, घोटाळ्याचा खोटा आरोप. गिरणा सहकारी साखर कारखाना हा लयास जाणारा, त्या ठिकाणी DRT कोर्टाने विक्रीसाठी काढलेला, तो मालेगावाच्या जनतेच्या मालकीचा व्हावा या शुद्ध भावनेतून आदरणीय साहेबांनी शरद गोळा केला. 1.25 कोटी रुपये ते 1.5 कोटी रुपये फक्त जमा झाले आणि यांनी 178 कोटी रुपयांचा घोटाळा. त्याचप्रमाणे ड्रग्ज, आता दादाने सांगितल्याप्रमाणे महाशिवपुराण, खरं तर म्हणजे हा महाशिवपुराण म्हणजे मालेगावच्या जनतेचा अपमान आहे आणि तो दादासाहेब कधी खपून घेणार नाही. आणि म्हणून शिवपुराण झाल्यानंतर या संबंधित संस्थेच्या कामकाजाची, कार्यपद्धतीची आणि त्या ठिकाणी त्यांनी करत असलेल्या घोटाळ्याची
तक्रार या चुकीच्या कामांविषयी तक्रार आदरणीय दादासाहेबांनी 17 जानेवारी 2023 ला त्या ठिकाणी शिक्षण विभागाकडे दाखल केली। सुनावण्या झाल्या की एकूण 48 कर्मचाऱ्यांची बोगस भरती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचा निष्कर्ष आणि काय निर्णय झाला ते या ठिकाणी आहे, मी आपल्याला देईल। संस्थेच्या विश्वस्तांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जे 48 पदांची पदभरती आरक्षण डाउनलोड करण्यात आलेले आहे त्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये कुठलाही हिरे परिवारावर हा आकर्ष नसून विद्यामंदिर संस्थेने जो भ्रष्टाचार केलेला आहे, जे आरक्षण डावलेलं आहे, या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे सत्यता प्रशासनाला आढळून आलेली आहे त्या सत्यतेच्या आधारावरती हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। शिक्षणाधिकारी यांनी 12 शिपाईची जी भरती केली, ज्या 12 शिपाईच्याला मान्यता दिली, आपण एक जरी भरती करतो तरी त्याला कमीत कमी एका जणाच्या 10 ते 12 कागद लावतो आपण, तर 12 शिपाईच्या भरतीला फक्त 13 कागद लावलेले आहेत। हे सुद्धा संशयास्पद त्या ठिकाणी निष्कर्षात आढळलं। विहित भरती प्रक्रियेचा जो अवलंब करावा लागतो तो केलेला नाही। 10-11चा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये त्यांना घेतलेला आहे आणि मान्यता 2020 मध्ये दिली। कर्मचाऱ्याचा 10 वर्षाचा वेतन पगार त्या ठिकाणी हडप केलेला आहे। असा कोट्यावधी रुपये या सर्वांचे हडप करण्याचं काम यांनी केलं आणि अशा याच्यामुळे निर्णय दिलेला आहे शासनाने। ही पहिलीच केस आहे शासनाची की शिक्षण विभाग आपल्या स्वतःच्या शिक्षण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करतोय आणि म्हणून तत्कालीन शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील हे या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम भंग 1979 शिस्तभंगाविषयी कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे। दोषी संस्था व कर्मचारी यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची फसवणूक केली आहे, त्यामुळे या दोषी संस्थेवरही कारवाई करण्यात येत आहे आणि म्हणून शिक्षण विभागाने या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। मला या ठिकाणी एवढंच नमूद करायचंय की तुम्ही फक्त पोकळ त्या ठिकाणी माननीय पुष्पाताई हिरे यांची सहानुभूती मिळवत आहात। मला वाटतं प्रमोद दादा याच्याबद्दल आपल्याला सांगतील। मालेगाव शहरात जो मोर्चा निघाला, विषय होता माननीय पुष्पाताई हिरे ह्या माझ्या म्हाताऱ्या आजीवर गुन्हा दाखल केला। माननीय पुष्पाताई हिरे ह्या मालेगाव तालुक्यासाठी नक्कीच आदर्श आहे। तालुका त्यांचा सन्मानच करतो। 1995 साली जेव्हा निवडणूक होती तेव्हा प्रशांत हिरेंना तिकीट पाहिजे होतं, परंतु ते तिकीट पुष्पाताई हिरेंना मिळाले। लारेस या बंगल्यावर माझ्या सकट तालुक्याचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या कार्यकर्त्यांसमोर पुष्पाताई हिरे यांना बंगल्यातून हात धरून बाहेर काढून देण्यात आलं, लॉरेन्स बंगल्यामधून, आणि हजारो कार्यकर्त्यांच्या समोर ताई रडत रडत बॅग घेऊन बंगल्याच्या बाहेर आल्या। त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे। ताई बंगल्यातून बाहेर जेव्हा आल्या, बाळूशेठ वाणी यांनी ती बॅग घेऊन ताईंना त्यांच्या घरी संपूर्ण निवडणूक संपेपर्यंत ताई त्यांच्या घरी होती। कधी ताई 4 बंगल्यात राहिल्या, कधी सतीश हिरेंच्या घरी राहिल्या। तेव्हा यांना आजींचं म्हातारपण दिसत नव्हतं का? जेव्हा ताई बाहेर निघाल्या तेव्हापासून आजपर्यंत ताई नाशिक येथे गोळे कॉलनी इथल्या बंगल्यात एकट्या राहतात। त्या दिवसापासून तर आजपर्यंत यांच्या लॉरेस या बंगल्यावर ताई कधी गेल्या नाही आणि यांनी आजी आणि नातवाचं किंवा आई आणि मुलाचं हे नातं कधीच यांनी समोर आणलं नाही। ताई या तालुक्याच्या आदर्श आहेत। ताईंचा सन्मान तालुका करतोच, परंतु ताई या विश्वस्त असल्यामुळे ताईंचं नाव आलं आणि आदवा हिरे खोटी सहानुभूती घेण्यासाठी ताईंचं नाव पुढे करतात। परंतु जनतेला सर्व माहिती आहे, मालेगाव तालुक्यातले हजारो कार्यकर्ते, इथे काही ज्येष्ठ पत्रकार पण असतील, यांनी जेव्हा हात धरून बाहेर काढलं तेव्हा ते पत्रकारांनी पाहिलेलं आहे, त्याला मी साक्षीदार आहे। तेव्हा यांच्यातलेच काही कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं। पुष्पाताई हिरेंना ज्या दिवशी बाहेर काढलं त्या दिवशी काही कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं। त्याच्यापैकी शंकर कदम, प्रवीण पवार, गोरख कचवे
कैलासवासी बळीराम देवरे या कार्यकर्त्यांनी मुंडन केलं होतं. मुंडन आई जेव्हा घरातून बाहेर जाते तेव्हा मुंडन का केलं जातं या संदर्भात तुम्ही सर्वांनी तालुक्यावासियांनी त्यावेळी देखील विचार केला होता. आनंदसिंग ठोके आगारचा तो कार्यकर्ता देखील होता. दुसरं 32 केसेस आमच्यावर केल्यात असं भाषणात उल्लेख केला. 32 केसेस हे ह्या शेतकऱ्यांच्या मुलांनी केल्या. शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांच्या शेती विकून यांना 15-15, 20-20 लाख रुपये रोख दिलेले आहेत. यांनी ते 10-15 वर्ष पासून त्या शेतकऱ्यांच्या पोरांना वेठ बिगार म्हणून राबवतात. यांच्या निवडणुकीत त्या मुलांना राबवून घेतात आणि जेव्हा त्याची नोकरीची वेळ निघून गेली, त्यांचं वय 40 वर्ष झालं, ते जेव्हा पैसे मागायला गेले, आता म्हणतात की माझ्यावर आमच्या कुटुंबियांवर 32 गुन्हे दाखल केले. ही सुरुवात आहे. या तालुक्यातल्या यांचे जे दलाल आहेत हे आणि यांचे दलाल गावोगावी यांचे दलाल उपलब्ध आहेत. यांचे दलाल पैसे गोळा करतात आणि तालुक्यातल्या हजारो तरुणांचं यांनी आयुष्य खराब केलेलं आहे. गुन्हे दाखल झालेले आहेत. जेव्हा हे सगळे तरुण पैसे मागायला येतील तेव्हा यांच्यावर प्रचंड प्रमाणात गुन्हे दाखल होतील. आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.